नमस्कार, मी लालेंद्र कुंभलवार या व्हिडिओद्वारे कळवतो की मी ग्रामपंचायत कार्यालय सक्करला यांना माहितीच्या अधिकारात काही माहिती मागितली। माहितीचा अर्ज दिनांक 1 ऑक्टोबर 2025ला सहाय्यक जनमाहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय मोहाडी यांच्या मार्फत हा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय सक्करलाच्या जनमाहिती अधिकारीकडे देण्यासाठी मी आवक शाखा पंचायत समिती मोहाडी इथं 1 ऑक्टोबर 2025ला जाऊन अर्ज दिला। त्यानंतर 3/10/2025ला हे अर्ज हस्तांतरित ग्रामपंचायत सक्करलाला करण्यात आले। त्यानंतर मला विहित मुदतीत कोणत्याही प्रकारची माहिती जनमाहिती अधिकारी यांनी दिली नाही, म्हणून मी 18 नोव्हेंबर 2025ला माझी एकूण 11 पेजची प्रथम अपील दाखल केली व प्रथम अपीलाचे कारण दिले। विहित मुदतीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रथम अपीलादरम्यान अधिनियमातील तरतुदीनुसार संपूर्ण माहिती निशुल्क मिळविण्याचे आदेश व विभाग प्रमुखास व मान्य आयोगास शास्तीच्या शिस्तभंग विषयक व कर्तव्य कसूरीची नोंद सेवा पुस्तिकेत होण्यासाठी शिफारस अहवाल पाठवून आदेशानंतर माहिती प्राप्त झाल्यावर त्यात काही आशंका आढळल्यास माझा तक्रार करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्याबाबत अशा प्रकारे अपील दाखल केल्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या मार्फत कुमारी जयश्री गाडे कनिष्ठ अभियंता तथा अपीली अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांच्याकडे अपील हस्तांतरित करण्यात आली व सुनावणी घेऊन निर्णय द्यावा तसा अहवाल सादर करावा म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी कळविले। त्यानंतर कुमारी JN गाडे प्रथम अपीली अधिकारी तथा कनिष्ठ अभियंता स्थापत्य पंचायत समिती मोहाडी यांचे दिनांक 21/11/2025 चे पत्र मला दिनांक 26/11/2025ला प्राप्त झाले व यांच्याकडे सुनावणी दिनांक 3/12/2025 रोज बुधवारला 1 वाजता ठेवण्यात आली होती, पण त्या सुनावणीस माझे जाणे झाले नाही, म्हणून मी दिनांक 27 नोव्हेंबर 2025ला माझा एक लेखी युक्तिवाद जनमाहिती अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांना व कुमारी JN गाडे प्रथम अपील अधिकारी यांना देऊन पंचायत समितीची रिसिव्ह घेतलेली आहे 27 नोव्हेंबर 2025ला। त्यानंतर मला योगेश रामदास खोबरखेडे जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सक्करला यांनी त्यांचे जावक क्रमांक 110 दिनांक 26/11/2025 नुसार पत्र दिले व त्या पत्रानुसार कळविले की आपणास माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे। ग्रामपंचायतचे 1 ते 33 नमुने https.mahaegram.co.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे। नंबर 2, ग्रामपंचायतीत दरवर्षी किती ऑनलाईन दाखले दिले व त्याबद्दल जमा केलेल्या रकमेबाबत नमुना 7ची पावती व दाखला फी जमा झाल्याबाबत कॅशबुकची सत्यप्रत यासोबत जोडण्यात येत आहे। 50 पाने निशुल्क देण्यात येत आहे। या व्यतिरिक्त पावत्यांची माहिती आवश्यक असल्यास आपण माहितीचे अवलोकन ग्रामपंचायत येथे येऊन करून आपल्याला आवश्यक असलेली माहिती 2 रुपये प्रति पेज ग्रामपंचायत कार्यालय येथे नमुना 7ची पावती अथवा ग्रामपंचायत सक्करला सामान्य फंड खाते क्रमांक दिलेला आहे, शाखा आंधळगाव, IFSC कोड नंबर दिलेला आहे, वर रोखीने भरून RTGS करून त्याची प्रत कार्यालयात सादर करावी। त्यानंतर आपल्याला उर्वरित माहिती पुरवण्यात येईल। आपणास वरील माहिती मान्य नसल्यास हे पत्र मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत मान्य गटविकास अधिकारी उच्च श्रेणी प्रथम अपीली अधिकारी पंचायत समिती मोहाडी जिल्हा भंडारा यांच्याकडे अपील करता येईल। अशा प्रकारचे पत्र व काही माहिती जी स्कॅन विथ ओकेन स्कॅनरने काढून मला पाठविलेली आहे। या प्रत्येक माहितीवर प्रमाणित प्रत म्हणून शिक्का व सही आहे। माहिती मला प्राप्त झालेली आहे। त्यानुसार मला सुनावणीचे एक पत्र प्राप्त झाले होते। त्या सुनावणीस मी प्रथम अपीली अधिकारी कुमारी JN गाडे यांच्याकडे उपस्थित राहून माझे संपूर्णपणे लेखी म्हणणे मांडलेले आहे। त्यानुसार आदेश झालेले आहे की 50 पाने निशुल्क देण्यात आले आहेत, पूर्तता केली आहे, करिता हे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे। माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत मी मागितलेली माहिती अपील करताच मिळाली नसल्याने त्यांनी अपील केली। अपीलाची सुनावणी घेण्याकरिता त्या दिवशी अपील करता अधिकारी हजर होते। 150 अनुषंगाने 50 पाने निशुल्क देण्यात आली आहेत, माहितीची पूर्तता केली आहे। तसेच दिनांक 30/12/2025 रोजी अपीली अधिकारी यांना एक प्रत देण्यात आलेली करिता हे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे। त्यामुळे खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात आला।
अपीलकर्ता यांच्या जोडपत्रामध्ये नमूद मुद्द्यांची माहिती जनमाहिती अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत सकर्ला यांनी अपीलकर्त्यास यांना दिनांक 26/11/2025 रोजी माहितीची 50 पाने निःशुल्क देण्यात आले आहेत. पूर्तता केली आहे करिता हे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे. सदर निर्णयाने अपीलकर्त्यांचे समाधान न झाल्यास अपीलकर्त्यास द्वितीय अपील माननीय राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, नागपूर विभाग, नागपूर यांच्याकडे पुढील 90 दिवसाच्या आत दाखल करता येईल. अशा प्रकारे 6 जानेवारी 2026 चे पत्र मला 9 जानेवारी 2026 ला प्राप्त झाले आहे. पुढील 90 दिवसात मला राज्य माहिती आयुक्तांकडे जाता येते. मला या व्हिडिओद्वारे हे कळवायचे आहे की माहिती देण्यासाठी माहितीचा अर्ज दाखल झाल्याच्या नंतर हस्तांतरित जरी अर्ज असेल तर 30 दिवस 50 प्लस 5 दिवस 35 दिवसाच्या आत मला जनमाहिती अधिकारी यांनी शुल्काचे पत्र कळवायला हवे होते. ते त्यांनी मला कळवले नाही. प्रथम अपील दाखल झाल्याच्या नंतर प्रथम अपीलाचे सुनावणी नोटीस निघाल्याच्या नंतर जनमाहिती अधिकारी यांनी मला 50 पेजची माहिती निःशुल्क पाठविलेली आहे. त्यानंतर मला ते शुल्क भरण्यासाठी कळवत आहेत. विहित मुदतीत जर मला शुल्क भरण्याचे पत्र मिळाले असते तर मी ते शुल्क भरले असते. प्रथम अपील दाखल झाल्याच्या नंतर प्रथम सुनावणीचे पत्र इश्यू झाल्याच्या नंतर मला माहिती पाठवण्यात येत आहे व त्या माहिती पाठवणाऱ्या पत्रामध्ये मला जे शुल्क भरण्यासाठी जे कळवण्यात येत आहे ते चुकीचे आहे. कारण प्रथम अपील केल्याच्या नंतर ती माहिती कितीही पेजची असो ती माहिती अर्जदारास आणि अपीलार्थीस निःशुल्क देण्याचे प्रावधान माहितीच्या अधिकारात आहे. मला हे या व्हिडिओद्वारे इथं आवर्जून सांगायचे आहे की प्रथम अपीलीय अधिकारी यांच्याकडे मी सुनावणीत माझी संपूर्णपणे बाजू मांडलेली आहे. प्रथम अपीलासोबत सुद्धा लेखी युक्तिवाद दिलेला आहे. प्रथम सुनावणी नोटिसानुसार ठरलेल्या तारखेवर मी गेलो नाही. त्यानंतर मी पुन्हा पंचायत समितीला जाऊन माझा लेखी युक्तिवाद दिलेला आहे. त्यानंतर द्वितीय सुनावणीची नोटीस प्राप्त झाल्याच्या नंतर द्वितीय सुनावणी नोटिसाच्या तारखेला मी उपस्थित होऊन संपूर्णपणे माझे म्हणणे मांडलेले आहे व जे मी म्हणणे इथं या व्हिडिओत जसे मांडत आहेत त्याच पद्धतीने ते म्हणणे मी तिथं मांडलेले आहे की मला विहित मुदतीत जनमाहिती अधिकारी यांनी शुल्काचे पत्र पाठवले नाही. त्यामुळे मी शुल्क भरू शकत नाही. विहित मुदतीत जर प्राप्त झाले असते तर ते शुल्क भरले असते आणि जे शुल्काचे पत्र मला प्रथम अपील दाखल केल्याच्या नंतर प्रथम अपील अधिकाऱ्याचे प्रथम सुनावणी नोटीस इश्यू झाल्यानंतर जे पत्र मला प्राप्त झालेले आहे अपूर्ण माहिती सोबत, त्या पत्रात त्यांनी चालान मला पाठविले नाही. त्या पत्रात त्यांनी लेखाशीर्ष दिला नाही. त्यामुळे कारण याच्यापूर्वी मला या पद्धतीचा अनुभव आलेला आहे की लेखाशीर्ष न दिल्यामुळे ते शुल्क भरताच येत नाही. अशा प्रकारचे चूक जाणून बुजून जनमाहिती अधिकारी करतात व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना त्रास होतो. अशा पद्धतीने प्रथम अपीलीय अधिकारी सुद्धा आपल्याला न्याय देऊ शकत नाही. अशा प्रकारचे आदेश झालेले आहेत. प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांकडे आपण एक न्यायिक अधिकारी, अर्धन्यायिक अधिकारी, अर्धन्यायिक प्राधिकरण आहे. त्यांनी तरी अपीलार्थीचे म्हणणे लेखी लिहून घ्यायला पाहिजे व त्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे. पण तशा प्रकारचा न्याय प्रथम अपीलीय अधिकारी देत नाही. प्रथम अपीलाच्या सुनावणीत जाऊन आपण आपले म्हणणे मांडतो तरीही आपल्याला न्याय मिळत नाही. यामुळे संबंधित ग्रामपंचायत कार्यालय सकर्ला यांच्या विरोधात मला पुढील 90 दिवसात द्वितीय अपील दाखल करावी लागेल. त्याच्याशिवाय माझ्याकडे पर्याय नसल्यामुळे मी हे व्हिडिओ बनवून संबंधित फेसबुकला टाकत आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना जर या प्रकारे त्रास झाला तर त्यांनी इथं न थांबता द्वितीय अपील टाकून ठेवायची. द्वितीय अपील टाकल्याच्या नंतर 3 वर्षाच्या नंतर ती अपील सुनावणीत येईल व आपल्याला माननीय आयुक्त साहेब हे नक्कीच न्याय देतील. कारण मी बऱ्याचशा प्रकरणामध्ये माननीय आयुक्त साहेबांकडे गेलेलो आहो तर त्यांनी माहिती देण्याचेच आदेश दिलेले आहेत. कारण आपली ही बाजू सत्यता आहे. कारण अधिनियमाच्या कलमानुसार आपण आपली बाजू मांडतो. विहित मुदतीत आपल्यासोबत काय काय झालेलं आहे ते आपण कळवतो. म्हणून माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी खचून जायचं नाही व आपला लढा हा नेटाने सुरू ठेवावा. अशा प्रकारची मी या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती अधिकार कार्यकर्त्यांना विनंती करतो. तेव्हापर्यंत नमस्कार.